होमिओपॅथी संदर्भात गैरसमज आणि सत्य हे आज आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिला गैरसमज जो लोकांच्या मनात असतो तो म्हणजे होमिओपॅथी म्हणजे फक्त गोड गोळ्या. तर असं नाही आहे. होमिओपॅथी म्हणजे फक्त गोड गोळ्या ह्या नसतात. त्या ज्या गोड गोळ्या असतात हे एक माध्यम असतं ज्याच्याद्वारे औषध तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. आणि औषध हे डायल्युशन, मदर टिंक्चर, पावडर अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येत असतात. दुसरा गैरसमज, होमिओपॅथी खूप हळू काम करते. असं नाही आहे की होमिओपॅथी हळू काम करते. ते डिपेंड आहे तुमच्या आजारावरती. जर तुमचा आजार खूप जुनाट असेल तर नक्कीच त्याला बरा होण्यासाठी सुद्धा तेवढाच कालावधी द्यायला लागणार. पण जर तुमचा आजार आत्ताचाच असेल, जसे की ॲक्यूट आजार, सर्दी, खोकला, ताप, तर तो आजार सुद्धा लगेचच बरा होऊ शकतो. तिसरा गैरसमज, एकाच आजारासाठी सर्वांना एकच औषध दिले जाते. मी जसे की यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की इंडिव्हिज्युअलाइज्ड मेडिसिन हे होमिओपॅथीचं मेन तत्व आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं औषध देण्यात येतं. जरी डोकेदुखीचे 10 पेशंट्स असतील तरी त्यांच्यासाठी 10 वेगवेगळी औषधंही निघाली जातात, कारण त्यांच्या वैयक्तिक माहितीनुसार. चौथा गैरसमज, होमिओपॅथी म्हणजे फक्त जुनाट आजारांसाठी आहे. असं नाही आहे. होमिओपॅथी ही प्रत्येक आजारासाठी आहे. अगदी साध्या सर्दी, खोकला, ताप या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत होमिओपॅथी ही खूप चांगल्या पद्धतीने काम करते. पाचवा गैरसमज, होमिओपॅथीमध्ये डायग्नोसिस महत्त्वाचे नसते. असं नाही आहे. होमिओपॅथीमध्ये निदान हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच अनुषंगानं उपचार पद्धतीही देता येते. कारण तुमच्या शरीरामध्ये फक्त मन किंवा आत्मा आणि शरीर हे नसून त्या शरीराचा जो भाग आहे की त्याची पॅथॉलॉजी आहे, ॲनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, तर हे सुद्धा सगळं जाणून घेणं एका होमिओपॅथिक डॉक्टरसाठी खूप गरजेचं आहे की ज्याच्यानुसार तो योग्य ती औषध उपचार पद्धती रुग्णांना देऊ शकतो. आणि तर हे आहेत गैरसमज. आणि अजूनही असे कोणते गैरसमज तुम्हाला माहीत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि गैरसमजांपेक्षा कधीही ज्ञान महत्त्वाचं. त्यामुळे जर तुम्हाला कोणते गैरसमज असतील तर तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरशी जावा, भेटा, त्यांना प्रश्न विचारा, नीट माहिती करून घ्या आणि तुमच्या शंकांचं निरसन करा.